मार्चचे क्वेश्चन्स पाहूया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण मार्च 2025चा क्वेश्चन पाहूया. आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, तर ह्या क्वेश्चनमध्ये एक इक्वेशन दिलेलं आहे x+2y = 4 आणि खाली ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ऍक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे, पहिले आपण बघूया की आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. ते आपण काढूया. मग सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, जे दिलेलं आहे इक्वेशन लिहून घ्यायचं x+2y = 4. ओके. आणि आता आपल्याला x ची व्हॅल्यू काय दिलेली आहे -2 आहे. तर इथं आपण लिहायचं x = -2. आता ही व्हॅल्यू आपण काय करायची, हे जे इक्वेशन आहे त्यामध्ये पुट करायची. तर काय आन्सर होईल, x इथं काय येईल -2 येईल, इथं x आहे त्याच्या जागी आपण काय दिलं -2 दिला. हे प्लसची साइन आहे तशी, हा 2y आहे तसा आणि हा 4 आहे तसा, म्हणजे इक्वल टूची साइन आहे तशी 4 आहे तसा. आता आपल्याला काय करायचं आहे, हा -2 आपल्याला इक्वल टूच्या उजव्या साईडला न्यायचा आहे. तर ज्यावेळेस आपण एखादी नंबर एका साईड पासून दुसऱ्या साईड कडे नेतो त्यावेळेस काय होतं, त्याची साइन चेंज होते. आता इथं साइन -2 आहे, म्हणजे 2 ची साइन कुठली आहे, मायनस आहे. ती इक्वल टूच्या इथं गेल्यानंतर काय होईल, प्लस होईल. मग हे कसं होईल, हे मी लिहिताना कसं लिहितो, हा प्लस आहे तसा, हा 2y आहे तसा, हे इक्वल टू आहे तसा, हे 4 आहे तसा. आता हा -2 इक्वल टूच्या ह्या साईडला गेला, म्हणजे असं इक्वल टूच्या इकडे गेल्यानंतर काय होईल, तो प्लस होईल. मग इथं लिहिताना काय नाही, +2. मग आता हेच इक्वेशन मी कसं लिहिन, +2y म्हणजेच काय असतं, 2y आहे. हा इक्वल टूचा साइन, हा 4 + 2 काय झाला, हा 6 झाला. आता हे परत आपण पुढे कसं सॉल्व्ह करू शकतो, आपल्याकडे एक फॉर्म्युला कसा आहे, समजा असा असेल, इथून लिहितो फॉर्म्युला ax = b असेल, तर x = b/a, म्हणजे a त्या साईडला जेव्हा जातो तेव्हा डिव्हिजन होते. मग इथं लिहिताना कसं लिहा, y = 6/2. मग आता हा सोडवल्यानंतर आपली कसं होईल, 2च्या टेबलमध्ये बघायचं, 2 1 चा 2, 2 3 चा 6, मग y = काय 3. हे आपलं झालं पहिलं इक्वेशन. म्हणजे इथं जेव्हा x ची व्हॅल्यू -2 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू काय असणार आहे, 3 असणार आहे. आता इथं लिहिताना कसं लिहा तुम्ही, -2, 3. ओके. आता आपण सेकंड बघूया, म्हणजे हा पॉईंट बघूया. x ची किंमत आपल्याला काढायची आहे, व्हॅल्यू आपल्याला काढायची, y ची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे, 1 दिलेली आहे. आता ते परत आपलं जे इक्वेशन आहे ते आहे तसं लिहून घेऊया, x+2y = 4. आता यामध्ये काय करायचं, आपल्याला y ची किंमत किती टाकायची, 1 टाकायची. आता आपण टाकूया, x आहे तसा लिहूया, प्लस 2y च्या जागी काय केलं, 1 टाकलं. इथं y होता, इथं काय केलं आपण, त्या जागी 1 टाकलं, आणि इक्वल टू 4. आता हे सॉल्व्ह करूया, x + 2 × 1 म्हणजे 2 = 4. आता आपल्याला काय करायचं आहे, हा +2 ला कुठं इक्वल टूच्या त्या साईडला न्यायचं आहे, म्हणजे डाव्या साईडकडून उजव्या साईडला न्यायचं आहे. काय होईल, की साइन चेंज होईल, हा x आहे तसाच राहील, हा इक्वल टू साइन आहे तसाच राहील, हा 4 आहे तसाच राहील. आता +2 ला आपल्याला काय करायचं, डाव्या बाजूपासून उजव्या बाजूपर्यंत लिहायचं आहे, त्यामुळे साइन काय होईल, चेंज होईल, तर -2 होईल. मग आता इथं काय होईल, x = 2, म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली, 2 आली. म्हणजे आपलं जे आन्सर आलं ते काय येईल, 2. इथं जेव्हा आपण ऍक्टिव्हिटी लिहा, हा टेबल आहे तसा काढायचा, सगळं झाल्यानंतर इथं 2 लिहायचं आणि खाली काय लिहा तुम्ही, ब्रॅकेटमध्ये 2, 1, इथं ब्रॅकेट टाकलं तरी चालेल. हे झालं आपलं पहिला क्वेश्चन. आता दुसरा बघूया, मार्च 2024चा क्वेश्चन बघूया. आता इथं आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे, इथं जर तुम्ही चेक केलं, दिलेलं इफ 0,2 इज द सोल्युशन ऑफ 2x + 3y = k, देन टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. म्हणजे आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे आणि इथं जे काय दिलेलं आहे ते आपण बघूया. आता इथं खूप सोपं आहे. 0,2 म्हणजे काय, 0 म्हणजे काय आहे, x आहे, आणि 2 म्हणजे काय आहे, y आहे. आता इज द सोल्युशन ऑफ, हे जे इक्वेशन इथं सोल्युशन आहे 0,2. आता इथं काय लिहिलं, 2x = 1, y = the given equation. आता इथं आपल्याला टाकायचं, तर x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती आहे, इथं 0 ते लिहायचं, आणि y = y किती आपला 2 लिहिलं इन द गिवन इक्वेशन. आता इथं 2 इंटू ब्रॅकेट इथं काय आहे, 2 इंटू हा बॉक्स आहे, प्लस 3 × 2 = k. आता ह्या बॉक्समध्ये काय टाकायचं आहे, तर आपलं इक्वेशन इथं मी परत लिहून घेतो म्हणजे तुम्हाला कळेल. 2x + 3y = k आहे. तर x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे, x ची व्हॅल्यू 0 आहे आणि y ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, x ची व्हॅल्यू काय टाकायची, 0 टाकायची. आता इथं 2 लिहिलेलं आहे, इंटू 2 हा जो आहे 2x मधला हा 2 आहे, तो इथं लिहिलेला आहे त्यांनी 2 इंटू x. x ची व्हॅल्यू किती आपली 0, म्हणून इथं आपण काय करायचं, 0 पुट करायचं, प्लस 3 × 2 म्हणजे हा 3 आहे, आणि y ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे, तर इथे लिहिलेली आहे इक्वल टू k. आता 2 × 0 म्हणजे काय येईल, 0. 3 × 2 म्हणजे काय येईल, 6 इक्वल टू k. तर 0 + 6 म्हणजे काय, 6, म्हणजे k ची व्हॅल्यू काय आली, 6. हे झालं आपलं सोल्युशन कशाचं, मार्च 2024. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, मार्च 2023चा क्वेश्चन बघूया. आता मार्च 2023 ला काय दिलेलं आहे, आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहेत, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी, आणि आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू ऑफ x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता इक्वेशन पहिलं कुठलं आहे, 5x + 3y. पहिलं इक्वेशन काय आहे, 5x + 3y = 9. दुसरं इक्वेशन कुठलं आहे, 2x - 3y = 9. आणि आपण काय परफॉर्म करतोय, ऍडिशन परफॉर्म करतोय या दोन इक्वेशनची. आता तुम्ही जर बघितलं, 5x + 2x किती आलं, 7x. आता या दोघांची ऍडिशन करतोय, ऍडिशन म्हणजे काय, 3y - 3y. आता +3y - 3y केल्यानंतर इथं आन्सर काय येईल, 0 येईल. ओके. ते इथं लिहिलेलं नाही. आता नंतर काय, 12 + 9. आता ह्या दोघांचं आपल्याला काय ऍडिशन करायचे, 12 + 9 किती येतील, 21. आता 7x = 21 आहे, तर x = किती, तर हा 7 काय, आता हा 21 आहे, हा आहे तसंच राहील. इकडे जो 7 होता त्याला आपण काय करणार आहे, इथे खाली घेणार आहे. आता हे कसं, इथं असं खाली घ्या. हा कसा, हा जो आपला फॉर्म्युला आहे हा लक्षात ठेवा, ax = b
तर एक्स आहे तसंच ठेवायचा इक्वल टू बी आहे तसंच ठेवायचा डिवायडेड बाय ए म्हणजे आपण ए घ्यायचा. म्हणजेच काय त्याला हा कुठलाही ट्रान्सपोजिशन रूल आहे. जर मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन इक्वल टूच्या त्या साईडला म्हणजे लेफ्ट साईडला जर मल्टिप्लिकेशन असेल तर राईट हँड साईडला ते काय होतं डिव्हिजन होतं. म्हणजे असं जे आता आपण केलं त्याप्रमाणे. आता इथं 7x होता आपला, इथं मी लिहितो 7x हा इक्वल टू काय होता 21. तर एक्स काय दिला आपण आहे तसंच ठेवला इक्वल टू काय आहे तसं 21 आहे तसं आणि 7ला काय केलं डिव्हिजनला टाकलं अशा प्रकारे. ओके, आता आपल्याला माहिती आहे आपलं काय 21/7 आहे. 7च्या टेबलमध्ये बघायचं 7 1 7 7 to the 14 7 3 21. मग हे आपला आन्सर काय आला 3 म्हणजे थोडक्यात 3/1 म्हणजे 3. ओके, आता हे काय आन्सर झालं आपलं मार्च 2023चा आन्सर आपलं काय आलं 3. तर पुढचं चेक करूया, पुढची ऍक्टिव्हिटी बघूया मार्च 2022ची बघूया कंप्लीट ऍक्टिव्हिटी. आता इथं काय दिलेलं आहे कंप्लीट ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट काढायचं आहे आपल्याला. हे दिलेलं आहे. आता नेहमी लक्षात ठेवा जेव्हा असा डिटर्मिनंट दिलेला असतं म्हणजे आपल्याला काय करायचं त्याचं मल्टिप्लिकेशन ह्यावर करायचं असतं, ह्याचं मल्टिप्लिकेशन ह्यावर करायचं असतं. आता इथं काय दिलं 2√3 इंटू 2√3 आपल्याला आता इंटू इथं काय लिहिणार इथं कुठली व्हॅल्यू लिहिणार 3√3 लिहिणार. ओके, मायनसची साईड 9. आता इथं 9 आहे, 9चं मल्टिप्लिकेशन कशावर करणार 2 वर करणार. ओके, आता इथं एक सोडवलंय त्यांनी 9 into 2 18 लिहिलं आहे. ही मायनसची साईन आहे तशी लिहिली. आता ह्या ब्रॅकेटमध्ये काय व्हॅल्यू येईल ते पाहूया. इथं मी सोडवतो 2 रूटमध्ये काय 3 आहे इंटू 3 रूटमध्ये काय 3. आता हे खूप सोपं आहे. इथं मी सोडवतो तुमचा 2चं मल्टिप्लिकेशन कशावर करायचं 3 वर करायचं. 2चं मल्टिप्लिकेशन 3 वर केल्यानंतर इथं काय येईल बरं √3चं मल्टिप्लिकेशन कशावर करायचं √3 वर करायचं. म्हणजे काय ह्याचं मल्टिप्लिकेशन ह्याच्यावर मी आता इथं लिहितो ह्याचं मल्टिप्लिकेशन ह्याच्यावर करायचं, ह्याचं मल्टिप्लिकेशन कशावर करायचं ह्याच्यावर करायचं. ओके, आता 2चं मल्टिप्लिकेशन 3 वर केल्यानंतर इथं काय येईल 6 येईल. आता हे असं सोडलंय 2 into 3 काय येईल 6. तर √3 into √3 काय येईल तर 3 येतं. म्हणजे थोडक्यात 3 6 3 किती 18. हे आन्सर काय येईल 18 ते मी इथं लिहितो. आता 18 - 18 म्हणजे इथं आन्सर काय येईल 0. ह्या डिटर्मिनंटचा आन्सर काय येईल 0. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल √3 into √3 तर आन्सर 3 कसं काय. तर हे मी तुम्हाला सांगतो. आता असा एक रूल आहे सर्च रूल म्हणून √a into √a जर असेल तर आपण काय लिहितो ए लिहितो असं. आता हे कसं येतं मी हे तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता हे बघा ए इंटू ए आपण काय म्हणतो ए स्क्वेअर बरोबर. तसं √a into √a आपण काय म्हणणार √a into √a काय म्हणणार √a स्क्वेअर बरोबर. √aचा स्क्वेअर आला. तर हा जो रूट असतो ना हा √a तर ह्याला आपण कसं लिहू शकतो ए हाफ लिहू शकतो. हा एक फॉर्म्युला आहे. रूट म्हणजेच काय 1.5 लिहू शकतो. आता हा जो आहे 1.5 आपण लिहिलेला आहे त्याला आपण काय करू शकतो हा 2ला 8 मल्टिप्लाय करायचा मग काय होईल 1 2/2 होईल. हा 2ला हा 2 कॅन्सल होईल मग इथं राहील काय a1 म्हणजे थोडक्यात. त्यामुळं कुठल्याही संख्येचा रूट त्याच्यावर मल्टिप्लाय केला तर तेच आन्सर आहे √a into √a इक्वल टू ए. तसं आपल्याकडे काय होतं √3 into √3 होतं त्यामुळे आपण काय लिहिलं 3 लिहिलं. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता हा झाला मार्च 2022चा क्वेश्चन. आता आपण पुढचा बघूया. आता नोव्हेंबर 2020चा क्वेश्चन पाहूया. हा पण सिम्पलच आहे. डिटर्मिनंट दिलेला आहे तर 5चं आता आपण क्रॉस करायचं सिम्पल दोघांमध्ये. आता इथं आपल्याला 3 दिलेला आहे 3चं मल्टिप्लिकेशन कशावर करणार 5 मायनसची साईन आहे 2चं मल्टिप्लिकेशन कशावर करणार 4 मग इथं काय लिहिणार 2 2 into 4 3 into 3 into 5 2 into 4 बरोबर. 5 3 15 इथं लिहिणार मायनसची साईन आहे तशी 4 2 8 बरोबर. तर 15 मायनस 8 किती 7. हे झालं आपला आन्सर. आता आपण मार्च 2020चा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला इक्वेशन दिलेला आहे 2x - 6y = 3 आणि आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्यामुळे x ची व्हॅल्यू काय दिलेली आहे -5 आपल्याला काढायची काय y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं जे काही इक्वेशन आहे ते लिहून घ्यायचं. आपल्याला इक्वेशन काय दिलं आहे 2x - 6y = 3 आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. आता या इक्वेशन मध्ये पहिल्यांदा x ची व्हॅल्यू काय घ्यायची x ची व्हॅल्यू घ्यायची -5. आता ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये टाकल्यावर काय होईल 2 into ब्रॅकेट मध्ये काय होईल -5 - 6y = 3 म्हणजे हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. तर फक्त आपण काय केलं x च्या ऐवजी काय लिहिलं -5 लिहिलं. आता इक्वेशन सॉल्व्ह करूया 2 into 5 किती होईल 10 ही मायनसची साइन आहे तशी -6y आहे तसंच इक्वल टू 3. आता आपल्याला काय करायचं आहे आपली ही इक्वल टूची साइन आहे ही त्याची लेफ्ट हँड साइड आहे ही त्याची राईट हँड साइड आहे. तर एखादा नंबर लेफ्ट पासून राईट पर्यंत निघणार असेल तर काय होतं त्याची साइन चेंज होते. म्हणजे प्लस नंबर असेल तर तो मायनस होतो मायनस नंबर असेल तर तो प्लस होतो. आता इथं तुम्ही बघितलं तर आपलं काय -10 आहे आपल्याला -10 ला इक्वल टू च्या उजव्या बाजूला न्यायचं तर काय होईल +10 होईल. मग ही आपण रिअरेंज करूया -6y आहे तसा हा -6y आहे तसा लिहिला इक्वल टू साइन आहे तसा हा 3 आहे तसा आणि -10 ला इक्वल टू च्या साइडला राईट हँड साइडला नेल्यामुळे काय होतं +10 होऊन जाईल. आता पुढे आपण सॉल्व्ह करूया हे. आता इकडे काय होईल आपल्याला काय -6y = 10 + 3 काय होतं 13 होतं. आता कुठल्या फॉर्म मध्ये रिअरेंज करतो -6 ला लिहितो ब्रॅकेट मध्ये लिहितो म्हणजे आपल्याला समजेल -6y = 13 हे आपलं आहे. आता आपण सॉल्व्ह करूया. आता हा कुठल्या फॉर्म मध्ये ax = b ह्या फॉर्म मध्ये जर असं असेल तर काय करायचं आपल्याला x = b आपण हा फॉर्म्युला आहे म्हणजे हा ट्रान्सपोर्टेशनचा फॉर्म्युला आहे. जर दोन ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर ते इक्वल टू च्या साइनच्या उजव्या बाजूला नेलं तर काय होतं डिव्हिजन होतं. म्हणजे x आहे तसा इक्वल टू आहे तसा b आहे तसा आणि डिव्हिजन काय होईल a. तसंच आता ह्या इथं करायचं आपल्याला. आता इथं आपण काय करणार आहोत y आपला आहे तसा येईल 13 आहे तसा येईल आणि -6 काय होईल डिव्हिजन होईल ह्या फॉर्म्युल्यानुसार बरोबर. म्हणजे आपला आन्सर काय येईल y = -13/6 हे आपलं काय असेल आन्सर असेल. आता हे आपण लिहूया. आता 13 अजून पुढे आपल्याला सॉल्व्ह करता येईल पण ह्याच्यामध्ये आपला आन्सर काय होईल डेसिमल मध्ये जाईल. अजून आपल्याला पुढे फ्रॅक्शन सोडवता येणार नाही त्यामुळे आन्सर तिथेच ठेवलेलं आहे. मग इथं काय आपण आन्सर लिहिणार आपण -13/6 आपला आन्सर आलं. म्हणजे x इथं लिहिताना लिहिणार होतो पेपरमध्ये -5 परत -13/6 असं एक आपण लिहायचं. आता पुढचा आपल्याला काय करायचं x ची व्हॅल्यू काढायची y ची व्हॅल्यू काय दिली 0 दिली. आता ती पण आपण काढूया. आपण काय करूया इक्वेशन दिलेलं आहे ते लिहून घेऊया 2x - 6y = 3. आता y ची व्हॅल्यू किती आहे y ची व्हॅल्यू आहे 0. तर या इक्वेशन मध्ये टाकूया 2x - 6 ब्रॅकेट मध्ये 0 = 3 दिलं. परत 2x आहे तसा -6 आहे तसा 6 * 0 काय 0 = 3. आता याला आपण सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये लिहूया
सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये कसं येणार 2x इज इक्वल टू 3 आणि काही व्हॅल्यू नाही मायनस 0 म्हणजे 0 आता हे परत आपल्या कुठल्या फॉर्म मध्ये आलं आपल्याला माहिती आपल्या फॉर्म्युला काय आहे ax इक्वल टू b फॉर्म मध्ये म्हणजे काय x इक्वल टू b आपण यावर असं लिहितो तर आपण आता इथे काय लिहिणार आहोत x इक्वल टू 3/2 आता ही फ्रॅक्शन ह्याला परत आपल्याला अजून सॉल्व करता येणार नाही त्यामुळे इथंच ठेवायचं नाही आपला आन्सर पॉईंट मध्ये आपल्याला पॉईंट मध्ये आन्सर नाही मग आन्सर काय येईल 3/2 सॉरी इथे x तर x ची व्हॅल्यू काय आली 3/2 आलं म्हणजे इथे काय लिहिणार आहे 3/2, 0 ही x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू ओके आणि हे झालं आपलं कुठल्या मार्च 2020 चा क्वेश्चनचा आन्सर ओके आता आपण पुढचं पाहूया आता जुलै 2024 ला जो क्वेश्चन आलेला आहे तो आपण पाहूया आता क्वेश्चन काय आहे आपल्याला काय दिलेलं इक्वेशन दिलेलं इक्वेशन काय दिलेलं x + 2y = 4 x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे x ची व्हॅल्यू दिलेली आहे -2 आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर आपण आधी इक्वेशन लिहून घेऊया इक्वेशन काय आहे x + 2y = 4 हे आपलं इक्वेशन आहे आता x व्हॅल्यू किती दिलेली आहे x ची व्हॅल्यू दिलेली आहे -2 आता इकडे लिहूया ह्या इक्वेशन मध्ये x ची मध्ये काय टाकलं -2 टाकला प्लस 2y = 4 आता आपल्याला माहिती आहे ह्या -2 ला जर इक्वल टू च्या राइट हँड साइडला नेलं तर काय होईल +2 होऊन जाईल हे लिहिताना परत कसं लिहिणार मी +2y = 4 -2 तिकडे गेल्यानंतर काय होईल +2 होऊन जाईल आता +2y म्हणजे काय 2y मी कसं लिहिलं = 4 + 2 काय 6 आता परत आपल्या फॉर्म मध्ये आला तर आपण इथे कसं लिहिणार आहोत y = 6/2 म्हणजे आपला कुठला फॉर्म आहे ax = b म्हणजे आपण x = काय लिहितो b आपण लिहितो या फॉर्म मध्ये आपण लिहिलं मग आता हे आपण सॉल्व करूया 2 1 2 2 3 6 आपल्याला माहिती आहे त्यामुळे आपल्या y ची व्हॅल्यू काय आहे y ची व्हॅल्यू 3 ओके ते आपण इथे लिहूया म्हणजे आपल्याला इथे पहिल्या कॉलम मध्ये काय भेटणार -2, 3 आता आपण काय करूया सेकंड बघूया आता सेकंड कॉलम मध्ये 0 ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू 2 आहे तर 0,2 हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे आता थर्ड बघूया थर्ड कॉलम मध्ये काय दिलेलं x ची व्हॅल्यू नाही दिली आपल्याला फाइंड आउट करायची y ची व्हॅल्यू काय दिली आहे 1 दिली आहे आता हे आपण काय करूया इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे ते लिहून घेऊया x + 2y = 4 आता आपल्याला काय दिलेलं आहे y ची व्हॅल्यू किती दिलेली आहे y ची व्हॅल्यू दिलेली आहे 1 ह्या इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर काय होईल x + 2 ब्रॅकेट y च्या जागी काय केलं 1 दिला = 4 हा खाली लिहिला मग परत x + 2 * 1 म्हणजे 2 = 4 आता आपला हा +2 = तिकडे गेला काय होईल -2 हा x आहे तसा हा = 4 आहे तसा आणि काय होईल -2 म्हणजे x ची व्हॅल्यू किती 4 - म्हणजे 2 x ची व्हॅल्यू किती 2 ते आपण इथे फिल करूया म्हणजे आपला आन्सर काय 2,1 हे झालं जुलै 2024 चा आन्सर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया जुलै 20 आता आपण काय बघूया जुलै 2023 चा क्वेश्चन पाहूया आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे इक्वेशन दिलेलं आहे x + y = 3 x ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 3 दिलेली आहे y ची व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायची आणि इथे जर तुम्ही बघितलं इथे आपल्याला आन्सरच दिलेलं आहे x म्हणजे काय x ची व्हॅल्यू किती आहे 3 ऑलरेडी दिलेली आहे y ची व्हॅल्यू काय 0 ऑलरेडी दिलेली आहे त्यामुळे इथे जो बॉक्स आहे याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो 0 लिहू शकतो तसंच आपण शेवटचा कॉलम जर बघितला हा तर ह्यात पण जर तुम्ही चेक केलं x ची व्हॅल्यू दिलेली आहे 0 आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे 3 बरोबर आहे मग आपल्याला इथे काय करायचं इथे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ती आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे ती म्हणजे काय 0 आणि y ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे तर ह्या दोन आपण लिहून घेतले आता आपल्याला नंतर काय करायचं आहे हा जो सेकंड कॉलम आहे त्यातलं जर चेक केलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची y ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 5 आणि x, y काय दिलेलं आहे बॉक्स आहे म्हणजे आपल्याला हा फाइंड आउट करायचा तर आपण हा फाइंड आउट करूया सगळ्यात पहिल्यांदा काय करूया जे इक्वेशन दिलेलं आहे ते लिहून घेऊया इक्वेशन काय दिलेलं आहे x + y = 3 आता y ची व्हॅल्यू किती दिलेली आहे y ची व्हॅल्यू दिलेली आहे 5 आता ही जी व्हॅल्यू दिलेली आहे ती मी तशी लिहून घेतली आता आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर काय होईल x + 5 = 3 आता आपल्याला इथं माहिती आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे =चं साइन आहे इथं लेफ्ट हँड साइड म्हणतात इथं राइट हँड साइड म्हणतात आणि एखादी गोष्ट लेफ्ट हँड साइड पासून राइट हँड साइडला गेली तर त्याची साइन चेंज होते म्हणजे मायनसचं काय होतं प्लस आणि प्लसचं काय होतं मायनस तसं आता इथं +5 कुठे आहे लेफ्ट हँड साइडला आहे आपल्याला कुठे न्यायचं राइट हँड साइडला न्यायचं आहे मग त्याची काय होईल साइन चेंज होईल म्हणजे इथं लिहिताना कसं लिहिणार x हा = आहे तसा हा 3 आहे तसा प्लसचं काय होईल मायनस होऊन जाईल आता मग हे पुढे सॉल्व करूया x = आता 3 - 5 म्हणजे ह्या मायनस करायचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे तर 5 मधून 3 गेल्यानंतर किती राहतात 2 राहतात आणि ह्या दोघा हे जे दोन नंबर आहेत ह्या दोघांमध्ये मोठा नंबर कोणता आहे 5 त्याची साइन कुठली आहे मायनस त्यामुळे आपलं जे आन्सर आहे त्याला काय येईल साइन मायनस येईल म्हणजे x ची व्हॅल्यू किती येईल -2 ते आपल्या इक्वेशन मध्ये लिहूया आपण x ची व्हॅल्यू किती आली -2 त्यामुळे हे जे आपलं आन्सर येईल ते काय येईल -2, 5 बरोबर हे झालं जुलै 2023 चा आन्सर आता आपण नेक्स्ट पाहूया मार्च 2020 चा क्वेश्चन आहे हा पाहूया हा सिंपल आहे आपल्याला काय दिलेला आहे डिटर्मिनंट दिलेला आहे आपल्याला हा सॉल्व करायचा आहे आता नेहमी डिटर्मिनंट दिल्यानंतर सगळ्यात पहिला काय करायचं असं क्रॉस करून घ्यायचा क्रॉस केल्यानंतर खाली असे दोन एरो काढायचे याचा अर्थ काय असतो एरो कुठून सुरू झालाय 7/3 पासून सुरू झालाय तो लिहायचा आणि कुठं संपलाय 1/2 ला संपलाय तो असा मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचा मध्ये मायनसची साइन टाकायची आता दुसरा एरो कुठून सुरू झालाय 5/3 पासून सुरू झालाय तो लिहायचा मल्टिप्लिकेशनची साइन आणि हा एरो कुठं संपलाय 3/2 ला संपलाय मग तो इथे लिहायचा आता हे सॉल्व करूया आता पहिल्यांदा ही साइड सॉल्व करायची मग ही साइड सॉल्व करायची हा = साइन हाय तसं आता काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे 7चं मल्टिप्लिकेशन 1 वर करायचं आणि 3चं मल्टिप्लिकेशन 2 वर करायचं म्हणजे इथं काय येईल 7 × 1 1 3 × 2 6 ही जी मायनसची साइन आहे ही हाय तशीच आता इथं पण सेम 5चं मल्टिप्लिकेशन कशावर करायचं 3 वर आणि 3चं मल्टिप्लिकेशन कशावर करायचं 2 वर मग काय येईल 5चं मल्टिप्लिकेशन 3 म्हणजे 5 3 15 अपॉन 3 × 2 6 आता जर तुम्ही ह्या स्टेपमध्ये बघितलं तर हा न्यूमरेटर आहे हा डिनॉमिनेटर आहे डिनॉमिनेटर कसं आहे सारखा आहे मग इथं लिहिताना आपण कसं लिहू शकतो अपॉन 6 एकदाच लिहायचं मग वर काय आहे 7 मायनसची साइन आणि 15 आता मी ह्या साईडला लिहितो येस तर 7 - 15 मग करताना कसं करायचं 15 मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करायचा 15 मधून 7 मायनस केल्यानंतर आपल्याला किती भेटतं 8 आता ह्या दोघांमध्ये मोठा नंबर कुठला आहे 15 त्याची साइन कुठली आहे मायनसची साइन त्यामुळे आन्सरला काय येईल -8 आता अपॉन काय येईल 6 आता हा जर तुम्ही चेक केला न्यूमरेटर मध्ये -8 आहे डिनॉमिनेटर मध्ये 6 आहे तर 2च्या टेबलमध्ये दोन्ही येतात मग लिहिताना कसं लिहिणार 2 3 6 2 4 8
मग पुढे काय येईल आपला आन्सर -4/3. आता ह्याला पुढे आपल्याला अजून सिम्प्लिफाय करता येणार नाही. जर केलं तर आन्सर काय येईल डेसिमलमध्ये जाईल. त्यामुळे आपण आहे तसं आन्सर ठेवायचं. मग ह्या मार्च 2020चा आन्सर काय आलं -4/3 आलं. ओके, आता आपण पुढचा बघूया क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्च 2019चा. आता आपल्याला काय केलेलं आहे एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, डिटर्मिनंट दिलेला आहे. तो आधी आपण आहे तसं लिहून घेऊया. आपल्याला काय दिलेलं आहे 4m/3 इक्वल टू 22 दिलेलं आहे. आता आपल्याला मग सांगितल्याप्रमाणे काय करायचं, असं क्रॉस काढायचा डिटर्मिनंट असल्यानंतर खाली असं एरो लिहायचा. आता हे सॉल्व्ह करायचं कसं, ह्याचा अर्थ काय होतो 4 × 3 मायनसची साईन आणि 5चा एरो कुठे आहे एमला आहे, म्हणजे 5 × m इक्वल टू 22. आता हा सॉल्व्ह करा, 4 × 3 किती होईल 12. ही मायनसची साईन 5 × m म्हणजेच काय 5m आणि हा इक्वल टू आणि हा 22. आता मागासप्रमाणे आपण काय करायचं 12ला काय करायचं इक्वल टूच्या उजव्या साईडला न्यायचं. मग काय होईल साईन चेंज होईल. 12ची साईन कुठली आहे प्लस आहे. मग आता कसं लिहिणार आपण -5m इक्वल टू 22 - 12, कारण की लेफ्ट हँड साईड पासून राईट हँड साईडला नेलंय, तर +12 काय झाला -12 झाला. आता इथं सॉल्व्ह करूया. हा इथं लिहितो -5m इक्वल टू 22 - 10 किती आहेत 12 किती येतात 10. बरोबर आहे. आता हा इथं मी थोडं रिअरेंज करतो. इथं -5m ब्रॅकेटमध्ये घेतो, सॉरी -5 ब्रॅकेटमध्ये घेतो, m आहे तसं लिहितो आणि 10. आता आपल्याला हा माहिती आहे कुठल्या फॉर्ममध्ये ax = b, म्हणजेच काय x = b/a ह्या फॉर्ममध्ये. म्हणजेच आपल्याला काय करायचं सिंपल m हा आहे तसाच लिहायचा, इक्वल टू आहे तसंच 10 आहे तसा, आणि हा मायनस कुठं करायचा -5 ला इथं असं लिहायचं आपण अंडर म्हणजे 10/5 येईल -5. मग आता हा सॉल्व्ह केल्यानंतर इथं आपल्याला काय होईल, आपल्याला माहिती आहे 5 1 = 5, 5 2 = 10. मग एमची व्हॅल्यू किती येईल, m = ही मायनसची साईन आहे तशी आणि हा 2 आहे तसा, म्हणजे एमची व्हॅल्यू किती ती 2 येईल. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण नेक्स्ट पाहूया जुलै 2025चा क्वेश्चन पाहूया.